आबा कोणतरी बोलतंय, कोणतरी प्रकट होतंय, बीडमधनं कोणाचा तरी आवाज निघालाय, पण हे निघत असताना अण्णांनी अशा पद्धतीने नाही घेतलं पाहिजे होतं. केवळ एवढे मोठे नेते आहात तुम्ही, कलाकार स्त्री हा विषय जर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही मांडताय, स्त्रियांबद्दल बोलताना तुम्ही अशा पद्धतीने व्यक्त होताय, कोण कुठे जातं, कोण काय करतं, किती म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला बोलणं झाल्याबद्दल धसांनी मला तर वाटतं की त्यांनी माफी मागितली पाहिजे होती. पण ज्या पद्धतीने ते व्यक्त झालेत ते कुठेतरी चुकीचं सुद्धा आहे. कारण अण्णांना आपण पहिली प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत. गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहेत. सदावर्तेजी, तुम्ही दीपाली सय्यद यांची भूमिका ऐकली असेल. सर्वच अभिनेते अभिनेत्री सध्या प्राजक्ता माळी यांच्या बाजूने उभे आहेत. हा काय प्रकार आहे? तुम्हाला काय वाटतं की ह्याच्या मागे नेमका काय उद्देश असावा? याची कायदेशीर बाजू आपण वेगळी ठेवूया, थोडी बाजूला ठेवूया, मात्र ह्याच्या मागे काय उद्देश दिसतो? का अभिनेत्रींची नावं घेण्याची गरज पडते? का हा प्रसिद्धीचा प्रकार आहे की हे पाय घसरण्याचा प्रकार आहे, जीभ घसरण्याचा प्रकार आहे? कसं पाहायचं या सगळ्याकडे? जय श्रीराम, जय भगवान बाबा की, वंदे मातरम. तुम्हाला सांगतो, अत्यंत तुम्ही कायद्याच्या व्यतिरिक्त जाऊन सामाजिक स्तरावरला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर अत्यंत सोप्या शब्दात देतो. एक अत्याचारी व्यवस्था आहे, त्या अत्याचारी व्यवस्थेच्या चष्म्यातून बघण्याची सवय झालेली असते. महिला, स्त्री, अभिनेत्री हे कुछ नाही, यांना काही किंमत नसते. पुरुष प्रधान विचार असतो, त्या विचाराची ही मुळं आहेत, ही प्रकट झालेली आहेत, ही फळं आहेत धसांसारखी. आणि मला सांगा, तुम्ही एखाद्याला न्याय मिळण्याची गोष्ट करता त्यावेळेस एखाद्या अभिनेत्रींना म्हणजे लज्जा उत्पन्न व्हावी, एखाद्या अभिनेत्रीची इज्जत चव्हाट्यावर मांडावी, एकच नाहीये. मग दक्षिणातली अभिनेत्री आहे, त्याचबरोबर उत्तर भारतातली अभिनेत्री आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातली अभिनेत्री आहे. हे सगळं ठराविक आहे, हे सगळं ठरवून आहे. आणि हा अत्याचार जे आहे नुसतं महिलांपुरता नाही आहे, तर हे जाती धर्मावरला सुद्धा अत्याचार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे वंदनीय पूजनीय भगवान बाबा होते, भगवान बाबांना सुद्धा लिंग छेदनापर्यंत जे म्हणजे आजही ते त्रास, ती वेदना आम्ही विसरू शकत नाही. आणि त्याच्यातूनच तुम्हाला सांगतो, जे स्वतःला सामाजिक न्यायासाठी उभे होते, मोर्चासाठी म्हणत होते, त्यांच्याच कुटुंबातील महिला कशी आमच्या पारधी आईला, बघा लक्षात घ्या, एकीकडे एक अभिनेत्री आहे, दुसरीकडे आमची पारधी आई आहे. ती पारधी आई पाया पडत आहे की ही माझी शेत जमीन आहे, हे माझं पीक आहे. अरे बाबा धस, जर खरोखर आज सांगतो, तू ज्या भारतीय संविधानाची शपथ घेता, तुम्ही ज्या तुम्ही सांगितलेलं असतं मी लिंगभेद करणार नाही, मी ममत्व बाळगणार नाही. 1 आठवडा 2 आठवडे झाले नसतील आमदार म्हणून शपथ घेतल्याच्या नंतर त्यापुढे जाऊन असं कृत्य करणं, हे तुम्ही जे म्हणताय ना, हे जीभ घसरली वगैरे नाहीये, हे डेलिब्रेट आहे. म्हणून वारंवार आम्ही म्हणत आहोत की नुसतं महिला आयोग नाही, तर सभापती महोदयांनी याच्यावर सुनावणी घेतली पाहिजे. त्यांना ह्या बाबतीमध्ये एक वॉर्निंग दिली पाहिजे. त्यांनी माफी नुसतं मागून चालणार नाही, तर त्यांना जे काही संहिता आहे त्या संहितेखाली सुद्धा, जी ज्याला आपण रूल बुक म्हणतो, रूल बुक खाली त्यांना दंड झाला पाहिजे. त्यांना